नागपुर में आरोपी को मेयो अस्पताल ले जाकर छोड़ने और बाद में चार्जशीट में फरार दिखाने का मामला फिर गरमाया है। विधायक विकास ठाकरे ने विधानसभा में सरकार पर गंभीर आरोप लगाया है और आगे उन्होंने क्या कहा, आइए देखते हैं। अटक केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मेयो हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। कोतवाली पोलीस स्टेशनची घटना होती आणि तो आरोपी मेयो हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तो आरोपी तिथनं फरार झाला। म्हणजे पहिले अटक केली, त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, हे सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये दाखवून झाले आहे। परंतु चार्जशीट पेश करताना हा आरोपी फरार आहे। या संदर्भात या सभागृहात मी प्रश्न उपस्थित केला होता। अध्यक्ष महोदय, जवळपास 1 वर्ष झालं असेल आज या प्रकरणात इथे रुलिंग दिल्यानंतर कुठलीच काही चौकशीच झाली नाही। तर मग या सभागृहात असे अनेक प्रश्न उपस्थित होतात, मग ते झाल्यावर त्यांच्यावर काही होतं का, ही सुद्धा तर माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की या नागपूरच्या घटनेसंदर्भात जे सीसीटीव्ही फुटेज आहे ज्यामध्ये आरोपी तिथे वैद्यकीय तपासणीसाठी आलेला दिसत आहे, नंतर चार्जशीट पेश होते तर आरोपी फरार दाखवणार, तर मग याच्या त्या ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाची जबाबदारी काय आहे, याच्यावर कारवाई होणार आहे का, याची चौकशी होणार? कारण की मागच्या अधिवेशनातला हा प्रश्न होता याच काळातल्या, 1 वर्ष झाला आहे।